200% बोलतो, बिग बॉस पण आहे ना त्याला स्वतःहून काढणार नाही. त्यांना पण माहिती आहे मार्केट कोणामुळे चाललंय. तर मित्रांनो, कशी आहे पब्लिक, क्या बोलती पब्लिक, व्हॉट्सअप. तर बिग बॉस कसं चाललंय, हा मराठी बिग बॉस कसं चाललंय. मी खरं सांगतो तुम्हाला, मी आत्तापर्यंत ना लाईफमध्ये म्हणजे आता एकदाही मी बिग बॉस बघितला नाहीये भाई. हिंदी ना मराठी, खरं नव्हतं म्हणजे मला आवडच नाहीये. पण भाई या सूरजसाठी ना मी, काय माहित भाई, त्या एकट्यासाठी ना मी हा बिग बॉस बघतो डेली. काय यार. आणि एक अजून त्यात मला फेवरेट अशी वाटते म्हणजे कोकण गर्ल, माहितीच असेल तुम्हाला, जी की नाव आहे तिचं अंकिता. ती पण म्हणजे तिच्या पण मी खूप व्हिडिओ बघितलेल्या, म्हणजे मला चांगली वाटते. बाकीच्यांना मी जास्त करून या दोघांना खूप सपोर्ट करतोय भाई. सूरज चव्हाणला तर बेस्ट आहे भाई, कारण की तो माझ्या आधी भेटला होता, माझ्या गावी पण आला होता तो, आणि आम्ही खूप दिवस एकत्र आम्ही राहिलोय. आणि तुम्ही ट्रोल नका करू यार मराठी माणसाला. म्हणजे सूरज चव्हाण आहे ना, अरे यार त्याने किती कष्ट केलेत आधी, त्याला समजत नाही गेम म्हणून. काय काय लोक हसतात त्याच्यावर. तुम्हाला सांगू, आजची स्थिती बिग बॉसची, पूर्ण सीन, पूर्ण बिग बॉस त्याच्यामुळे चाललाय. खरं सांगतो, पूर्ण महाराष्ट्र आहे ना, कितीतरी लोक तो आहे म्हणून बघतात ते आज. त्यातलं मी एक आहे. खरं सांगतो, माझा पहिला सीझन आहे, म्हणजे मी बघतोय आतमध्ये काय बकचोदी करतात, काय नाही काय, हे आत्ता मला कळायला लागलंय. काय बोलू. तर मी तुम्हाला एक खरं सांगतो, त्याला म्हणजे काही जास्त कळत नाही, नॉलेज नाही बाहेरचं. तो येतो डायरेक्ट डायलॉग मारतो, भाई बुक्की टेंगल 108 क्यू झेडक्यू जे असेल ते. पण त्याला ना विचार करा, स्वतःची इज्जत म्हणजे आपण आपल्यासारख्याने कधीच असं कोणीच नसतं केलं लोकांसाठी. भाई हे तू असं बोल, तसं बोल, मी असं फनी करतो. तो भाई आपल्यासाठी करतोय. कोणाची पण हिंमत नाहीये ऑन स्टेजला जाऊन तिथं बोलायची. तर बकचोदी करू नका तुम्ही. चाललंय ना त्याला जाऊ द्या पुढं. आणि असं मी 200% बोलतो, बिग बॉस पण आहे ना त्याला स्वतःहून काढणार नाहीये. त्यांना पण माहिती आहे मार्केट कोणामुळे चाललंय. महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना मी एकच सांगतो, तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा. सगळे चांगल्या फॅमिलीमधून आहे. फक्त त्या बिग बॉसमध्ये एकच असं आहे, तो खूप गरीब आहे. म्हणजे गरीब घराण्यातून वर चाललाय तो सूरज चव्हाण. कारण की मी स्वतःने बघितलंय त्याला, म्हणजे माझ्यावर तो 9-10 दिवस कंटिन्यू होता. तर त्याला बाहेरचं नॉलेज नाहीये जास्त भाई. तो आपल्यासाठी, पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी स्वतःची इमेज खाली करतो. म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला, XU 8Q ZQ बुक्की टेंगोल लसूण सगळं भाई. असं मी पण नाही करू शकत हा का. रील्समध्ये बोला, युट्यूबवर, कशावर पण भाई हिंमत लागते, त्याला गट्स पाहिजे. तुमच्या तर नाही गोट्या कपाळात येईल असं केलं तर काय. हा तुम्ही असं करू पण नाही शकत. नावं नका ठेवू तुम्ही. सपोर्ट करा एका गरीब पोराला. म्हणजे सपोर्ट तुम्ही करणार, आम्हाला माहिती आहे कोणाला. बाई वाड्यावर या, ओ बाई वाड्यावर. ज्याला कळलं त्यांनी जाऊ दे, ज्याला नाही कळलं त्यांनी पोगो टीव्ही बघा. पोगो टीव्ही माहिती आहे ना, हा छोटा बी टमाटम टमटम चीन मध्ये. विकले तर जाऊ द्या. तर मित्रांनो, मी खरं सांगतो, सूरज चव्हाणला मी तर सपोर्ट करतोय, कारण की खूप गरिबीतून आला यार. मी स्वतः बघतो. आणि तुम्ही आतले जे लोक आहेत त्यांनी पण सपोर्ट करा यार सूरज चव्हाणला. एक जण इकडं, 2 ग्रुप झालेत, एक तिकडं एक इकडं, काही